हे पिंक गुलाब आहे, मस्त सुंदर असं दिसतंय पिंक गुलाब। हे आहे आपला सब्जा, मस्त छान असं सब्जाचं झाड आलेलं आहे। हे आपले वांग्याचे झाड आहेत, वांग्याच्या झाडाला फुले लागलेत मस्त सुंदर असे। इथं भेंडी निब्बार झालेली आहे, छान 2 भेंड्या आलेल्या आहेत, मस्त निब्बार झालेल्या आहेत। इथं दुसरं वांग्याचं झाड आहे, हे राजगिऱ्याचा वेल मध्ये मध्ये येतो, राजगिऱ्याची भाजीचा। तर हे वांग सुंदर असं वांग आलेलं आहे, 2 वांग्याची झाडं आहे, त्याला वांगे लागलेत, फुलं आहेत, वांगी लागलेत, छान असे वांगे लागलेत, फुलं लागलेत। हे आहे आपला सब्जा, मस्त सुंदर असा सब्जाचं झाड आहे, छान। हे झाड आपण सगळे एका ठिकाणी असे ठेवलेले आहेत, सगळे झाडे अशी मिक्स झालेली आहेत। याला आपल्याला वेगवेगळं करायचं आहे, एका लाईननी असे लावून ठेवायचे आहेत, सगळे आपण एकाच ठिकाणी जमा करून ठेवलेले आहे। आपलं काम चालू असल्यामुळे पण असेच ठेवून दिलेले आहेत। तर हे सगळं आपल्याला नीट लावावं लागणार आहे, लावल्यानंतर मस्त असं सुंदर दिसेल। सगळे झाडं छान एकाच ठिकाणी ठेवल्यामुळे काही असं व्हिडिओ पण काढता येत नाही। गुलाबाच्या झाडाला मिनीचर गुलाब आहे, मस्त असे फुलं आलेले आहेत, छान असे फुलं आहेत। हे आबोलीचं झाड आहे, मस्त अशा कळ्या यायला लागलेत आबोलीच्या झाडाला। हे झेंडूचं झाड आहे, मस्त असे छान झेंडू आलेले आहे, फुलं मस्त छान सुंदर दिसतात झेंडूचे फुलं। झेंडूचे फुलं असे छान आलेले आहेत, मस्त सुंदर दिसतात, छान झेंडू आलेला आहे। पांढरी जास्वंद आहे, छान असे फुलं आलेले आहेत। पेरूच्या झाडाला मस्त छान अशा कळ्या आलेल्या आहेत, पेरू कळ्या तर आहेत पण पेरू तयार होतात का नाही काही माहिती नाही। अशा छान अशा कळ्या आहेत, फुलं असे फुले लागलेले आहेत, छान असे सगळे झाडं आपण एका ठिकाणी ठेवल्यामुळे असे भरगच्च दिसतात झाडं, मस्त छान असे मिनीचर गुलाब। इथं आपली चांदणीचं झाड आहे, त्याला खूप छान अशा कळ्या आलेल्या आहेत, फुलं याचे छोटे छोटे आहेत। तर पारिजात आहे, त्याला पण कळ्या भरपूर अशा आलेल्या आहेत। हे ओव्याचं झाड आहे, छान असं फुटलेलं आहे ओव्याचं झाड, मस्त मोठं असं आहे झालेलं, भरपूर छान फुटलेलं आहे आपलं ओव्याचं झाड। मिरची आहे, मिरचीला कळ्या भरपूर लागलेत, मिरचीचं झाड आहे। ओव्याचा असा मस्त सुंदर असा वास येतोय, मस्त छान वाटते, नुसतं हाताला झाडाला हात लावला तरी छान असा वास येतो। आपली ही शेवंती आहे, सगळी एका ठिकाणी अशी आपण जमा करून ठेवलेले आहे। पिवळ्या कलरची शेवंतीचे फुलं भरपूर आलेले आहेत। हे मरून कलरची शेवंती आहे, त्याच्या आता कळ्या मस्त भरपूर आलेल्या आहेत, उमलले की छान वाटतील मस्त। इथं आपली आळूची पानं आहेत, छान अशी आलेली आहेत, भरपूर आहेत आळूचे पानं। हे आपण संत्र्याच्या सालपटाचा खत तयार केलेला आहे,
हे आपलं झाडांना घालण्यासाठी आपण हे खत तयार करून ठेवलेलं आहे. मस्त छान असा तयार झालेला आहे. हे आपण गवऱ्यांपासून हे लिक्विड फर्टिलायझर बनवलेलं आहे. छान असं झाडांना द्यायला हे आपण बनवून ठेवलेलं आहे. पण हे सिमेंटानं सगळं घाण झालेलं आहे. ही पिवळी शेवंती आहे. मस्त आता छान अशी आलेली आहे. इथं आपण लावलेला आहे पालक. मस्त छान असा फुटलेला आहे आपला पालक. थोडा चालेला आहे. आपण भरपूर लावला होता पण थोडा चालेला आहे. 2-4 झाडं आहेत पालक. हे आपण इथं भरपूर असे बी टाकलेले आहेत. असं भरपूर काय काय उगवले, याचे नाव नाही माहिती मला. भरपूर काय काय उगवलेलं आहे. टमाट्याचं आहे, हे मोहरी आहे, हे बडीशोप आहे, अजून काही काही बरंच उगवलेलं आहे. तर आपण याला काढून असं वेगळ्या ठिकाणी लावायला पाहिजे. छान असं उगवलेलं आहे. टमाट्याचं झाड सुंदर आहे मस्त.